मिरज तालुक्यातील बेळंकी या ठिकाणी 2,500ची लाच घेताना तलाठी आणि कोतवाल यांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार यांच्या भावाने खरेदी केलेल्या प्लॉटच्या 7/12 उतार्यावर नोंद करण्यासाठी 2,500ची लाच मागितली होती। याबाबत तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा लावला असता कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे याला 2,500ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण यांच्यासाठी ही लाच स्वीकारल्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण वय वर्ष 50 राहणार ब्राह्मणपुरी मिरज आणि कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे वय वर्ष 53 राहणार बेळंकी यांच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, किशोर कुमार खाडे, ऋषिकेश बदनीकर, प्रीतम चौगले, अजित पाटील, धनंजय खाडे, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, विना जाधव यांच्या पथकाने केली।